आज आपण जाणून घेणार आहोत की मोशीचा एवढ्या वेगाने विकास का होत आहे, त्यामागची खरी कारण काय आहेत आणि खरंच मोशी हा पुढचा वाकड ठरू शकतो का? सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, कोणताही भाग अचानक विकसित होत नाही. एका दिवसात रस्ते अर्थात तयार होत नाहीत. एका वर्षात शहरही उभे राहू शकत नाहीत आणि फक्त मोठे मोठे टॉवर्स उभे राहिले म्हणून एखादा भाग खूप जास्त विकसित झाला असंही म्हणता येत नाही. त्यामागे असतो अनेक वर्षांचा प्लॅन, उद्योग, रस्ते, रोजगार आणि लोकांची वाढती गरज. मोशीची गोष्टही अशीच आहे. काही वर्षांपूर्वी मोशी म्हणजे मुख्यतः शेती, मोकळी जमीन आणि कमी वस्ती असलेला भाग होता. लोकांना शहरात यायचं असेल तर फार वेळ लागायचा. पण जसं जसं पुणे आणि पिंपरी चिंचवड वाढत गेलं तसं तसं शहराला नवीन जागेची गरज निर्माण झाली. जुन्या भागात जमीन महाग होत गेली आणि मग लोकांची गरज मोशीकडे वळू लागली. पण फक्त स्वस्त जमीन असल्यामुळे एखादा भाग विकसित होत नाही. त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते रोजगार. आणि इथेच मोशीची खरी ताकद सुरू झाली. एका बाजूला चाकण MIDC, दुसऱ्या बाजूला भोसरी MIDC, जवळच तळवडे IT आणि औद्योगिक परिसर. म्हणजेच हजारो लोक रोज या परिसरात कामासाठी येतात आणि त्यांना राहण्यासाठी जवळचा आणि तुलनेचा परवडणारा पर्याय हवा होता. त्यामुळे मोशीची मागणी नैसर्गिकरित्या वाढू लागली. याबरोबरच कनेक्टिव्हिटीमध्येही मोठे बदल झाले. स्पाईन रोडमुळे शहराचा अनेक भागांशी संपर्क सुधारला. पुणे नाशिक महामार्गाची जोड मिळाली. निगडी, भोसरी, आकुर्डी, चाकण या भागात जाणं तुलनेने सोपं झालं. शहरात एखादा भाग विकसित व्हायचा असेल तर लोकांना तिथून ऑफिस, शाळा आणि हॉस्पिटल्सपर्यंत सहज पोहोचता आलं पाहिजे. मोशी हळूहळू ही सगळी समीकरणं पूर्ण करू लागला. आता एकच प्रश्न की लोक मोशीची तुलना वाकडशी का करतात? कारण वाकडचाही प्रवास जवळजवळ असाच होता. हिंजवडी IT पार्क वाढलं, कर्मचारी वाढले, राहण्यासाठी घरांची गरज वाढली आणि वाकडचा चेहरा मोहराच बदलला. आज मोशीमध्ये मोठमोठ्या टाउनशिप्स, नवीन रस्ते, शाळा, हॉस्पिटल्स आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स वेगाने उभे राहत आहेत. त्यामुळे लोकांना वाकडसारखाच पॅटर्न दिसू लागला आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक भागात विकास हा सारखा नसतो. वाकडच्या वाढीमध्ये IT हा सर्वात मोठा घटक होता, तर मोशीच्या वाढीमध्ये उद्योग, लॉजिस्टिक, नवीन निवासी प्रकल्प आणि भविष्यातील पायाभूत सुविधा हे एकत्रित कारण आहे. त्यामुळे दोन्ही भागांची दिशा ही सारखी वाटत असली तरी त्यांचा प्रवास वेगळा आहे. आता रिंग रोड, मेट्रो आणि भविष्यातील कनेक्टिव्हिटीमुळे मोशीकडे आणखीन लक्ष वेधून जात आहे. मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प एखाद्या भागाची किंमत आणि महत्त्व वाढवू शकतात. पण हे परिणाम एका रात्रीत दिसत नाहीत. अनेकांना प्रकल्प पूर्ण व्हायला वर्ष लागतात. त्यामुळे फक्त अफवा ऐकून किंवा मार्केटिंगवर विश्वास ठेवून निर्णय घेणं योग्य नाही. मोशीमध्ये आज शाळा वाढत आहेत, हॉस्पिटल्स वाढत आहेत, मोठ्या मोठ्या सोसायट्या तयार होत आहेत आणि PCMC मध्ये देखील या भागात सार्वजनिक सुविधा वाढवण्यावर भर दिले आहे. म्हणजे विकास फक्त खाजगी बिल्डर्स करत नाही, तर महानगरपालिकेचे नियोजनही त्यामागे आहे. पण प्रत्येक विकासाबरोबरच काही आव्हाने येतात. वाढती लोकसंख्या, ट्रॅफिक, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक या सगळ्या गोष्टी वेळेवर सुधारल्या नाही तर कोणताही भाग अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे फक्त टॉवर्स उभं राहिलं म्हणजे विकास पूर्ण झाला असं समजू नका. मग शेवटी प्रश्नाचं उत्तर काय? मोशी पुढचा वाकड ठरणार का? तर माझ्या मते मोशीमध्ये नक्कीच ती क्षमता आहे. कारण त्याकडे जमीन आहे, कनेक्टिव्हिटी सुधारत आहे, रोजगार केंद्र जवळक आहे आणि सार्वजनिक तसेच खाजगी गुंतवणूक दोन्ही वाढत आहे. पण अजून तुम्हाला वाकडसारखा दर्जा मिळणार नाही. तो मिळण्यासाठी वेळ लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियोजन योग्य पद्धतीने पूर्ण व्हावं लागेल. एक गोष्ट मात्र नक्की आहे की पुढच्या 10 वर्षात पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक लक्ष ज्या भागाकडे असेल त्यात मोशीचं नाव नक्कीच असेल. तुम्हाला काय वाटतं, मोशी खरंच पुढचा वाकड ठरणार आहे का? की पिंपरी चिंचवडमधला दुसरा एखादा भाग भविष्यात सर्वांना मागे टाकेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पिंपरी चिंचवडीविषयी अशाच माहितीपूर्ण आणि तथ्यांवर आधारित सोप्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.